श्री स्वामी समर्थ. घर, बायको, मुलं सगळं सोडून फक्त सद्गुरूंसाठी एक माणूस भटकत होता. पण तरीही त्याला स्वामींची कृपा मिळाली नव्हती. पुढे काय झालं माहित आहे का? इतके कष्ट करूनही जर देवाची कृपा मिळाली नाही तर काय होतं? बाळाप्पांच्या आयुष्यात घडलेली ही सत्य घटना ऐका. बाळाप्पा गंगापूरला गेले. रोज भिक्षा मागून, उपाशी राहून, थंडी उष्ण सहन करून साधना करत होते. इतकं करूनही त्यांना त्यांच्या मनात एक प्रश्न होता. स्वामींची कृपा मला का मिळत नाही? पण जेव्हा माणूस हार मानत नाही तेव्हा स्वामी स्वतः मार्ग दाखवतात. आणि एके रात्री स्वप्नात त्यांना आदेश मिळाला, अक्कलकोटला जा. आणि तिथून बाळाप्पाच्या आयुष्याचा खरा बदल सुरू झाला. श्री स्वामी समर्थ. अध्याय 11. मागले अध्यायी वर्णित. बाळाप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले. 3 रात्री आनंदिले. म्हणजे मागील अध्यायात सांगितल्याप्रमाणे बाळाप्पा मुरगोड गावात येथे आले आणि त्या पवित्र स्थानी त्यांनी 3 दिवस आनंद वास्तव्य केले. तेथे कळाला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात येथे रूपे श्री दत्त वास्तव्य संप्रात करीती. म्हणजे तेथे त्यांना समजले की अक्कलकोट येथे श्री दत्त येथे रूपात साक्षात वास्तव्य करीत आहेत. तेथे आपले मनोदय सिद्धीस जाई निसवय्य पिटेल सर्व ही संदेय श्री सद्गुरु कृपेने. म्हणजे अक्कलकोट येथे गेल्यास आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि सद्गुरूंच्या कृपेने सर्व शंका दूर होतील असा विश्वास निर्माण झाला. परिमुरगोड गावाचे विप्र बाळाप्पाची सांगता गंगापुराचा व्याख्याती महाक्षेत्र भीमा तरीही. म्हणजे मुरगोड येथील ब्राह्मणांनी बाळाप्पांना सांगितले की भीमा नदीकाठी गंगापूर हे एक प्रसिद्ध आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे. तेथे आपण जावासे बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगतीय तयस करावे. म्हणजे तुम्ही तेथे जाऊन साधना अनुष्ठान करा. श्री गुरु स्वप्नात येऊन मार्गदर्शन करतील आणि त्यानुसार वागावे. मनाला तयासी विचार निघाले. तेथे सवस्तर जवळी केले गंगापूर परम पावन स्थान ते. म्हणजे हा सल्ला मान्य करून बाळाप्पा लगेच निघाले आणि गंगापूरला या पवित्र स्थानी पोहोचले. कामना धोरणी चित्ती सेवेकरी सेवा करीती. जेथे वाहते भीमा नदी स्नान करीती भजन भक्त. म्हणजे मनात विविध इच्छा ठेवून भक्त त्या ठिकाणी सेवा करतात. भीमा नदी वाहते त्या ठिकाणी भक्त स्नान करतात. पुत्र कामना धोरणी चित्ती आराधित स्नेह नरसिंह सरस्वती धरिती धन इच्छिती रोगजन आरोग्य. म्हणजे कोणी पुत्रांसाठी नरसिंह सरस्वतीच्या पूजन करत. गरीब लोक धनासाठी प्रार्थना करतात तर आजारी लोक आरोग्यासाठी प्रार्थना करतात. कोणी घातली प्रदक्षिणा, कोणी ब्राह्मण भोजन, कोणी करती गंगा स्नान, कोणी घातली नमस्कार. म्हणजे कोणी प्रदक्षिणा करतात, कोणी ब्राह्मण भोजन देतात, कोणी स्नान करतात तर कोणी नमस्कार करून भक्ती व्यक्त करतात. तेथील सर्व सेवेकरी नित्य नियमी 2 प्रहरी मागोनिया मधुकरी निर्वाह करती आपुला. म्हणजे तेथील सर्व सेवेकरी दररोज नियमाने 2 वेळा भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करतात. बाळाप्पा तेथे आले. स्नान पाहून आनंदिले. नरसिंह सरस्वती पावले प्रेमभाव वंदितले. म्हणजे बाळाप्पा तेथे पोहोचले आणि ते पवित्र स्नान पाहून आनंदित झाले. त्यांनी नरसिंह सरस्वतीच्या पावलांना प्रेमाने वंदन केले. प्रातःकाळी उठून संगमवरी स्नान करून जप ध्यान आटपून मागोनी येती गावात. ते सकाळी उठून संगमवर स्नान करतात, जप ध्यान करतात आणि नंतर भिक्षा मागण्यासाठी गावात येतात. सेवेकऱ्यांबरोबर मागोनी या मधुकरी भोजन स्नान संगमवरी परतोनी येती ते. म्हणजे ते इतर सेवेकऱ्यांसोबत भिक्षा मागतात. भोजन केल्यानंतर पुन्हा संगम नगरावर जातात. माध्यान्ह स्नान करून पुन्हा बैसले जप ध्याने असता जाता वासमनी सध्या स्नान करावे. म्हणजे दुपारी स्नान करून पुन्हा जप ध्यान करतात आणि संध्याकाळी पुन्हा स्नान करतात. करून या संध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोनी ग्राम माजिक येती ते. म्हणजे संध्याकाळी संध्या वंदन जप आणि नामस्मरण करून रात्री गावात परत येतात. बाळाप्पा ते गृहस्थश्रमी संतती संपत्ती सर्व सदनी पन्ना धावे नसे सोपणी संप्रत भिक्षा मागती. म्हणजे बाळाप्पा पूर्वी गृहस्थ होते. त्यांच्याकडे कुटुंब आणि संपत्ती होती पण आता ते भिक्षा मागून जगत आहेत. सद्गुरु कृपा प्राप्ती करती सोडून गृहस्थुत कांत शितोषी परवान करी आनंद वृत्ती राहती. म्हणजे सद्गुरूंची प्राप्ती करण्यासाठी त्यांनी घर पत्नी मुले सोडले आणि कोणताही सुख दुःखाची पर्वा न करता आनंदाने जीवन जगत आहेत. पंचपक्वाने सेवेती घरी येथे मागती मधुकरी मिळती कोरड भाकरी उदर पूर्ती न हो. म्हणजे घरी असताना ते चांगले अन्न खात होते पण इथे भिक्षेत कोरडी भाकरी मिळतात आणि पोट भरत नाही. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपास परितयाचे मानस कदा उदार
घरदार न्यायची, म्हणजे थंडी उष्णतेचा त्रास होतो, अर्धपोटी राहावे लागते, पण तरीही त्यांचे मन कधी खचत नाही. अय्या राम सेवेकरी राहत होते गंगापुरी. त्यांनी देखोनी ऐसी परी बाळासाहेब बोलसी, म्हणजे गंगापूरमध्ये अय्या राम नावाचे सेवेकरी राहत होते. त्यांनी बाळाप्पाची अशी अवस्था पाहून त्यांच्याशी संवाद साधला. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमच्या सदनी, जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरू जे. अय्या राम म्हणाले, तुम्ही भिक्षा घेऊन रोज आमच्या घरी या, तुम्हाला जे कमी पडेल ते आम्ही पूर्ण करू. बाळासाहेबांशी मानले. 2 दिवस तैसे केले. पोट भरवणे जेवले, परी संकोच मानसी, म्हणजे बाळाप्पा हे मान्य झाले आणि त्यांनी 2 दिवस तसे केले. पोटभर जेवले, पण त्यांच्या मनात संकोच होता. जाणे सोडिले त्यांचे घरी, मागून या मधुकरी, जाऊन या संगमवळी, जोळी उदकी बुडवावे, म्हणजे मग त्यांनी त्यांच्या घरी जाणे सोडले. भिक्षा घेऊन संगमावर जाऊन झोळी पाण्यात बुडवायचे ठरवले. आणून या बाहेरी बैसले तिथे शिरोळी, मग खाव्या भाकरी ऐसे नियम चालवले, म्हणजे झोळीतील बाहेर काढून ते दगडावर बसून भाकरी खात. त्यांनी असा नियम ठरवून त्यांचे पालन सुरू ठेवले. ऐसा लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृश, निश्चिंत चित्तास सद्गुरु प्राप्ती लागली, म्हणजे असे काही दिवस गेले आणि त्यांचे शरीर कृश झाले. दिवस रात्र त्यांचा सद्गुरु प्राप्तीची चिंता लागली होती. घरदार सोडिले, वनिता पुत्र त्यागिले, अतितर कष्ट सोडीशी सद्गुरु कृपा नव्हती, म्हणजे मी घर पत्नी मुलं सर्व सोडले, खूप कष्ट सहन केले, तरी सद्गुरूची कृपा मिळाली नाही, असा विचार त्यांच्या मनात येत होता. हिन आपुले प्रार्थना भोजन भोगावे, दारुण पाहावे, सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसावे, म्हणजे माझे नशीबच वाईट आहे, मला दुःख भोगावे लागत आहे, सद्गुरूंचे दर्शन घेण्याचे पुण्यही माझ्याकडे नाही, असे त्यांना वाटत होते. ऐसे विचार निश्चितीने येथे बाळासाहेबांचे मनी, तथापि कष्ट सोसोनी नित्य नियम चालविला, म्हणजे अशा विचारांनी त्यांचे मन भरलेले असले तरी त्यांनी कष्ट सहन करत आपला नियम आणि साधना चालूच ठेवले. 1 मास होता निश्चिती, स्वप्नी 3 यती मूर्ती, येऊनिया दर्शन देती, बाळाप्पा चिंत सुखावे, म्हणजे 1 महिना पूर्ण झाल्यावर बाळासाहेबांना स्वप्नात 3 संन्यासी दिसले आणि त्यांच्या दर्शनाने त्यांचे मन आनंदित झाले. 15 दिवस गेले. वरी निद्रिस्त असता एक रात्री एक ब्राह्मण स्वप्न भितरी येऊन या अज्ञापी, म्हणजे 15 दिवसांनी एके रात्री झोपेत असताना एक ब्राह्मण स्वप्नात आला आणि त्यांना आदेश दिला, अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूप नांदत तेथे जाऊन या त्वरित कार्य इच्छित साधावे, म्हणजे त्या ब्राह्मणाने सांगितले की अक्कलकोट येथे श्री दत्त स्वरूप स्वामी आहेत, तिथे लवकर जाऊन तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करा. पाहून या ऐसे स्वप्न मनी पावले समाधान, मनती केले कष्ट धारून त्याचे फळ मिळे की, म्हणजे हे स्वप्न पाहून बाळाप्पाच्या मनाचं समाधान मिळाले. त्यांनी विचार केला की आपले कष्टाचे फळ आता मिळेल. अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत तवतयाचे एक पत्र चक्के खाली सापडले, म्हणजे ते अक्कलकोटला जाण्याचा विचार करत असताना त्यांना त्यांच्या अंतरुणाखाली एक पत्र सापडले. त्यात लिहिला, एक ओळ करून या नये उतारावळी, ऐसा पाहून त्या वेळी विचार केला मानसी, म्हणजे त्या पत्रात लिहिले होते की घाई करू नये. हे पाहून त्यांनी मनात विचार केला, आपण केलेले अनुष्ठान परी जे झाले अपूर्ण, आणखी काही दिन क्रम आपुला चालावा, म्हणजे आपले अनुष्ठान अजून पूर्ण झाले नाही, म्हणून काही दिवस अजून साधना सुरू ठेवावी असे त्यांनी ठरवले. मग कोणीसे एके दिवशी बाळाप्पा आले संगमसी, वृषा तळी ठेवून वस्त्रसी गेले स्नान करावयासा. एके दिवशी बाळासाप्पा संगमावर आले, झाडाखाली कपडे ठेवून स्नान करण्यास गेले. परतले स्नान करून सवस्त्र आले त्या स्थानी, वस्त्र उचलले खालोनी उच्चिक एक निघाला, म्हणजे स्नान करून परत आपले कपडे उचलताना त्याखाली एक वृश्चिक दिसला. तयाचे त्यांनी न मारिले, नित्यकर्म आटोपिले, ग्राम माझी परत आले गेले भिक्षुकारे, म्हणजे त्यांनी त्या विंचवाला मारले नाही, आपले नित्यकर्म पूर्ण करून ते गावात भिक्षा मागायला गेले. त्या दिवशी ग्रामभीती पक्वान मिळे घरोघरी, बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दिनी मानिला, म्हणजे त्या दिवशी गावात सर्वत्र चांगले अन्न मिळेल. बाळाप्पा हनुमान आनंदित झाले आणि ते दिवस रात्र हा दिवस शुभ मानला. अक्कलकोट जावायचे निघाले. मग त्या दिवशी उत्तम शकुन तयाचे मार्गवरी झाले, म्हणजे त्याच दिवशी ते अक्कलकोटला जाण्यास निघाले आणि मार्गात त्यांना चांगले शुभ संकेत मिळाले. चरण चालवणी अक्कलकोटी दुसरे दिनी.
बाळाप्पा पोचले. येऊनी नगरी रम्य देखील. म्हणजे चालत चालत बाळाप्पा दुसऱ्या दिवशी अक्कलकोटला पोहोचले आणि त्या सुंदर सुंदर नगरीचे दर्शन घेतले. जेथे नरसिंह सरस्वती येथे रूपे वास करती, तेथे सर्व सौख्य नांदती, आनंद भरला सर्वत्र. म्हणजे ज्या ठिकाणी नरसिंह सरस्वती येथे रूपात राहतात त्या ठिकाणी सर्व सुखे वास करतात आणि सर्वत्र आनंद भरलेला असतो. त्या नगरीच्या नारी कामधंदा करीती घरी, गीत गाऊनी परोपरी स्वामी महिमा वर्णिती. म्हणजे त्या नगरीतील स्त्रिया काम करताना, गाणी गाताना आणि त्यामधून स्वामींचा महिमा सांगत असतात. दूरदेशी ब्राह्मण, वैश्य, इतर वर्ण स्वामी महिमा ऐकोनी दर्शनार्थी धावती. दूर दूरच्या प्रदेशातून ब्राह्मण, वैश्य आणि इतर लोक स्वामींच्या महिमा ऐकून त्यांच्या दर्शनासाठी येतात. तयाची जहाली गर्दी, यात्रेत उतरलो घरी घरी, नामघोषते नगरी, रात्रंदिन गजते. म्हणजे तेथे मोठी गर्दी होती. प्रत्येक घरात यात्रेकरूनी उतरतात आणि दिवस रात्र नामस्मरणामुळे नगरी गाजबलेली असते. राजे आणि पंडित, शास्त्रीय वेदांत येत, तैसे भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शन करीती. म्हणजे राजे, पंडित, शास्त्री, वेदज्ञ तसेच सामान्य गृहस्थ आणि भिक्षुक सुद्धा स्वामींच्या दर्शनासाठी येतात. कानफाटे नांग पदी, संन्यासी फिकर यती, रामदासी आटोपंथी दर्शना येती स्वामींच्या. म्हणजे नागपंथी, संन्यासी, फिकीर, रामदासी आणि अघोरी पंथांचे लोकही स्वामींच्या दर्शनासाठी येतात. कोणी करीती कीर्तन, गाय आणि वादन, कोणी भजन नाचती स्वामी महिमा वर्णिती. म्हणजे कोणी कीर्तन, गायन, वादन करतात आणि काही जण भजन करतात, नाचतात आणि स्वामींचा महिमा गातात. तया शास्त्री महिमा केवोनी वर्णुमी अज्ञान, प्रत्यक्ष जे वैकुंठ भूषण स्वामी कृपेने झाले. म्हणजे त्या क्षेत्रात महिमा इतका महान आहे की तो शब्दात सांगता येत नाही. ते ठिकाण स्वामींच्या कृपेने जणू वैकुंठ झाले आहे. पुण्य पावन घेऊनी नगरी बाळाप्पा तोषले अंतरी, पूर्व पुण्य तयाचे पदरी जन्म सार्थक झाले. म्हणजे त्या पवित्र नगरीचे दर्शन घेऊन बाळाप्पा अत्यंत आनंद झाले आणि त्यांनी आपला जन्म धान्य झाला असे मानले. बाळाप्पा होनी सेवेकरी, स्वहस्ते करीती श्री चाकरी, ती मधुन मधुर कथा चतुरी. पुढील अध्याय परिसवारी. म्हणजे बाळाप्पा आता सेवेकरी बनून स्वामींची सेवा करीत पुढील अध्यायात त्यांची ही कथा सांगितली जाईल. जयेचा महिमा अगात, जो केवळ सच्चिदानंद विष्णू शंकरी अभिषेक मित्रत्व ठेवती जन्मवरी. म्हणजे स्वामींचा महिमा अपार आहे. ते सच्चिदानंद स्वरूप आहेत आणि विष्णू शंकर त्यांच्या कोणताही भेद नाही असे ते दर्शवतात. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समत श्रोते सदा परितोष एकादशो अध्याय गोड हा. म्हणजे अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत हा 11वा अध्याय समतो. ही कथा सर्वांनी मनापासून ऐकावी असा संदेश आहे. तुम्हालाही स्वामींची कृपा हवी असेल तर श्री स्वामी समर्थ एकदा नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा महिमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. लक्षात ठेवा, कष्ट कधी वाया जात नाही. योग्य वेळ आली की स्वामी स्वतः तुमच्याकडे येतात. श्री स्वामी समर्थ. तोला साऱ्या जगाचाही तो सावरी राहतो जो मनी, या जनी जीवनी एका पाशाणी तो सांग मावाला.